माझ्याकडे 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 खोट 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 बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. अव कुठून अव कुठून अव कुठून एक नाही दोन नाही तीन नाही 6,000 आणल्यात 6,000. हा नाच करती का? यायलाच लागतंय. सकाळी 12 कापली होती, आता 500 कापणार आहे. 5,000 बी काय माहिती. राम राम मंडळी, मी शुभम नागरगोजे पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवीन विषय द शुभबोल मध्ये. मंडळी विषय आहे आपल्या महाराष्ट्रातल्या बोकड किंग्सचा. चिकन थाळी, मटन थाळी आणि बरंच काय. थांबा जरा, डवारा बिवारा नाही, तोंडाला पाणी येऊ देऊ नका. विषय असा आहे की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या ह्या बोकड हॉटेलवाल्यांच्या भल्या मोठ्या मोठ्या नवीन गाड्या आणि त्यांची डिलिव्हरी बघतो आणि तोंडात बोटं घालून बसतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच बोकड किंग्सचा पर्दाफाश करणार आहोत आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आज आपल्या घरातलं 2 वर्षाचं बारक्या बिरडू लागलं ना की आई पहिलं काम करत्या ते म्हणजे लगेच त्याच्या हातात मोबाईल देत्या. ह्योच बारक्या पुन्हा हळूहळू मोठा व्हायला लागतो. मग ह्या वाघाला ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली किंवा अभ्यासातल्या सुट्टीच्या नावाखाली एक मोबाईल भेटतो. मग ह्यो बारक्या बघत बघत व्हॉट्सअप वापरायला लागतो, सोशल मीडिया बरोबर अकाउंट खोलायला लागतो, युट्यूबला टाइमपास करायला लागतो. ह्यो अजून मोठा होतो, मग गडी फेसबुक, इंस्टाग्राम अशा माध्यमांवर येतो आणि हित्त एंट्री होत्या आपल्या बोकड किंग्सची. आजच्या सोशल मीडियाच्या काळात खचितच एखादा व्यक्ती असेल ज्याच्याकडे आज मोबाईल नाही आणि त्या मोबाईल मध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यापैकी कुठलाही सोशल मीडिया ऍप नाही. आणि या सगळ्या सोशल मीडियाच्या ऍप्समुळे जग छोटं आणि सगळं आजूबाजूचं वातावरण खोटं झालंय. मंडळी विषय असा आहे की आज आपण बोकड किंग्सचा पर्दाफाश करणार आहोत. तुम्ही म्हणाल अरे काय सांगताय शुभम दादा, हे बोकड किंग्स तर मोठे मोठे झाले, त्यांच्या गाड्या बघून तोंडात बोटच घालायचं काम उरलंय. आणि बरोबर आहे, सोशल मीडियावर या लोकांच्या गाड्यांच्या डिलिव्हऱ्यांच्या व्हिडिओचा धुमाकूळ आहे. पण आज आपण याच बोकड किंग्सचा पर्दाफाश करणार आहोत, तर त्यांचं तोंड भरून कौतुक करणार आहोत. त्यांच्या या यशामागे काय आहे हेच आज आपण बघणार आहोत. पण त्याआधी थांबा, तुमच्या मनात काहीतरी चाललंय मला माहितीये. अरे पण पर्दाफाशचं काय? थांबा थांबा, याच प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या शेवटी मिळेल. चला सुरू करूया. मंडळी एक काळ होता, हॉटेल म्हटलं की मोठं बोर्ड बकाली आणि जाहिरात म्हणून फक्त वर्तमानपत्रात छोटीशी जाहिरात. पण आता काळ बदललाय. हे लोक गुगलवरची जाहिरात, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असल्या भारी भारी गोष्टी करत नाहीत. मग हे काय करतात? ही लोक काय करतात तर ह्यांच्या हॉटेलात शिरल्या शिरल्या तुम्हाला असं वाटतं की अरे हे तर आपल्याच गावातली लोक आहेत. हा जो त्यांच्या साधेपणा आहे तोच त्यांच्या यशाचा पहिला मंत्र आहे. तुम्ही कधी त्यांच्या हॉटेलमध्ये गेला असाल तर तुम्हाला कळेल की तिथे कोणतीही मोठी कॉर्पोरेट फिलिंग नाही. तिथे फक्त असते ती आपुलकी आणि प्रेम. आणि याच आपुलकीचा उपयोग करून त्यांनी त्यांच्या व्यवसायाला पंख दिले. आता तुम्ही म्हणाल शुभम भाऊ पण हे सगळं कसं होतं? आम्ही पण छोटे धंदेवाले आहोत. काळजी करू नका, याचाच उलगडा आपण करणार आहोत. पण त्याआधी अजून एक रहस्य आहे, जे तुम्हाला कळलं तर तुम्ही तोंडात बोटं घालाल. मंडळी आजकाल लोक काय करतात तर काही खायचं असेल ना तर गुगलवर सर्च करतात, इंस्टाग्रामवर बघतात या ठिकाणी भारी मटण मिळतंय, या हॉटेलची थाळी एकदम कडक आहे. अशा रील्स, व्हिडिओज, पोस्ट बघूनच माणूस तिथे जायचा विचार करतोय. मग या बोकड किंग्सनी हेच ओळखलं. या लोकांनी मोठ्या मोठ्या बोर्डावर खर्च करण्यापेक्षा व्हिडिओ बनवण्यावर लक्ष दिलं. तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा, धुणं धुतल्यासारखं मटण शिजतंय, एकदम रस्सादार रस्सा, कट आणि लिंबाची फोड, मसालेदार चिकन बिर्याणी. अशा गोष्टी जेव्हा मोबाईलवर दिसतात ना तेव्हा पोटात कावळ्यांच्या ओरडण्यासारखे आवाज सुरू होतात. पण खरी गंमत इथंच आहे, हे लोक फक्त जेवण दाखवत नाहीत तर ते बनवण्याची प्रोसेस दाखवतात, त्यांची स्वच्छता दाखवतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या खाण्याची मजा दाखवतात. एकदा व्हिडिओ बघितला की या एकदा तरी जाऊन बघायला पाहिजे असं वाटल्याशिवाय राहत नाही. आणि इथेच खरा पर्दाफाश आहे. आता गंमत बघा, तुम्ही मोठ्या मोठ्या कंपन्यांची जाहिरात पाहिली असेल, त्यात भारी भारी मॉडेल्स, मोठ्या गाड्या आणि इंग्रजीतून भारी डायलॉग्स असतात.
पण या बोकड किंग्सचं मार्केटिंग एकदम सोपं आहे. ते काय म्हणतात, नाद करते का, यायलाच लागतंय. ही जी त्यांची भाषा आहे ना, ती आपल्याला आपली वाटते, आपल्या मातीतली भाषा. आणि ह्याचमुळं बोकड किंग्स फक्त जेवण विकत नाहीत, ते आपला माणूस विकतात. ते त्यांच्या व्हिडिओ मधून दाखवतात की आम्ही तुमच्या सारखेच आहोत, साधे सरळ, पण जेवण एकदम कडक बनवतो. त्यांच्या व्हिडिओ मध्ये असलेली मजा मस्करी, हलका फुलका स्वभाव हे सगळं लोकांना आपलंसं करतं. आणि म्हणूनच लोक त्यांच्याकडे फक्त खाण्यासाठी नाही, तर त्यांच्याशी बोलण्यासाठी, हसण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पण जातात. आता तुमच्या लक्षात येत असेल की हा पर्दाफाश काय आहे. तर मंडळी, पर्दाफाश याचाच होता की या बोकड किंग्सनी कोणत्याही जादूने किंवा पैशाच्या जोरावर प्रगती केली नाही. त्यांनी सोशल मीडियाची ताकद वापरली. त्यांनी ग्राहकांना फक्त जेवण नाही तर एक अनुभव विकला. आज त्यांच्या गाड्या, त्यांचे मोठे मोठे बोर्ड, लाखो फॉलोअर्स हे याच मेहनतीचं फळ आहे. त्यांनी आपलं काम प्रेमाने आणि प्रामाणिकपणे केलं आणि सोशल मीडियाला फक्त एक माध्यम न मानता त्यालाच आपलं दुकान बनवलं. ते सकाळी जेवण बनवताना व्हिडिओ टाकतात, दुपारी ग्राहकांसोबत बोलताना आणि संध्याकाळी डिलिव्हरी करताना, म्हणजे थाळ्या. यामुळे त्यांच्यावर विश्वास बसतो आणि हा विश्वासच त्यांच्या व्यवसायाचा पाया आहे. तर मंडळी, ह्या फॅन्सी दिखाव्याच्या कॉर्पोरेट जगामध्ये ह्या आपल्या कमी शिकलेल्या, भले या कॉर्पोरेटच्या लोकांनी इतकं जास्त शिक्षण नसलेल्या भावांनी, दादांनी जे ह्या सोशल मीडियाचा वापर करून जे आपले छोटे छोटे व्यवसाय ह्या पद्धतीने मोठे केले आहेत, त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि अशा या आपल्या महाराष्ट्रातल्या बोकड किंग्सला आमच्या टीम शिवोल तर्फे सलाम. त्यांचा हा नाद, हा भन्नाट अंदाज याचमुळे ते आज किंग्स बनले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला खोटं बोलण्याची गरज नाही, कारण त्यांचा व्यवसाय इतका पारदर्शक आहे की त्यांना कोणापासूनही काहीही लपवण्याची गरज नाही. तुमचं काय मत आहे? तुमच्या भागात कोणता बोकड किंग असा फेमस आहे? नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.